हॅलो एव्हरीवन. आजच्या बिझनेस रिसर्च मेथडच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण लास्ट चॅप्टर वर येऊन थांबलोय. आता रिसर्च रिपोर्ट रायटिंग कसं करायचं, त्याच्या रिपोर्ट साठी तुम्हाला आता काही गोष्टींच्या इथिक्स माहिती असणं खूप गरजेचं आहे. इथिकल व्हॅल्यूज तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. फक्त नॉलेज आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीच्या आहेत, रिसर्च डिझाईन तुम्ही शिकलात, रिसर्च प्रोसेस शिकलात, डेटा प्रोसेसिंग शिकलात, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता रिसर्च मधल्या माहिती झाल्या. पण रिसर्च रिपोर्ट तयार करताना तुम्हाला आणखी काही गोष्टींचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे की या रिपोर्ट मध्ये काय तुम्ही मेन्शन करणार आहात, यामध्ये इथिक्स आणि रिसर्च याचं कसं रिलेशन आहे, किंवा ऑब्जेक्टिव्हिटी कशा पद्धतीची असली पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह तुमचे काय असले पाहिजे रिसर्चचे. तुम्ही एखादा रिसर्च करता तेव्हा त्यामागचं रिझन काय आहे, कॉन्फिडेन्शियलिटी कशा पद्धतीने तुम्ही फॉलो केली पाहिजे, म्हणजे काही गोष्टी कशा कॉन्फिडेन्शियल असल्या पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला जो काही पार्टिसिपंट्स आहेत, तुमचे कस्टमर्स आहेत, जो फीडबॅक देतात, त्या फीडबॅक मध्ये तुम्हाला तो डेटा जो आहे तो कसा कॉन्फिडेन्शियल ठेवला जाईल. तिथे नावाबाबतची जी काही गुप्तता आहे, म्हणजे तुमचं नाव कुठेही सांगणार नाहीये, अशा पद्धतीने त्या फीडबॅकचा तुम्ही वापर करणार असाल तर तेही इथे पाहिलं जातं. प्लॅगरिझम निघतो म्हणजे काय, तुम्ही जो रिसर्च केलाय, जो टॉपिक चूज केलाय, तर त्यासाठी लागणारं मटेरियल तुम्ही अगोदर जे काही रिसर्च झालेले आहे त्यामधूनच कॉपी पेस्ट केलेलं असेल तर त्यामध्ये प्लॅगरिझम येतो. मग प्लॅगरिझम येऊ नये म्हणून तुम्हाला काय केलं पाहिजे, किंवा कशा पद्धतीने आपल्याला रेफरन्सेस घ्यायचे आहेत, रेफरन्स घेताना आपण काय प्रिकॉशन्स घेणार आहोत, या सगळ्या गोष्टी रिसर्च रिपोर्ट मध्ये येतील. म्हणजे अतिशय साधा आणि सिंपल. आणि आजचा जो लेक्चर आहे तो सगळ्यात कमी वेळेचा तुमचा असेल, कारण की आपण एंडिंग पॉइंट वर आहोत. तुम्हाला आतापर्यंत मी जे काही बिझनेस रिसर्च मेथड मध्ये शिकवलं ते तुम्हाला समजलेलंच असेल असं कन्सिडर करून आपण आज शेवटच्या चॅप्टरला सुरुवात करतोय, रिसर्च रिपोर्ट. मला तुमचे फीडबॅक अपेक्षित आहेत. हा लेक्चर संपल्यानंतर मला ओव्हरऑल तुम्हाला काय फील झालं, तुम्ही काय शिकलात, तुम्हाला कसं तुमचं सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे का, या गोष्टींचा फीडबॅक मला अपेक्षित आहे. ओके, सो इथिक्स आणि रिसर्च मध्ये पण बघणार आहोत. Research ethics involves the application of fundamental ethical principles to a variety of topics involving research and scientific research. आता ज्या काही बेसिक थिंग्स आहेत, इथिकल प्रिन्सिपल्स कशा पद्धतीने, आता वेगवेगळे टॉपिक्स आहेत, यामध्ये वेगवेगळ्या टॉपिकवर रिसर्च केला जातो, सायंटिफिक रिसर्च केला जातो. यामध्ये डिझायनिंग आहे. दिस इन्क्लूड द डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ रिसर्च इन्व्हॉल्व्स ह्युमन एक्सपेरिमेंटेशन. जेव्हा डिझायनिंग केलं जातं तेव्हा ऍक्च्युअली इथे तुमचं जे वर्क आहे तर त्यामध्ये ह्युमन पार्टिसिपेशन असेल, अॅनिमल एक्सपेरिमेंटेशन केलं जाईल, व्हेरियस अस्पेक्ट्स ऑफ अकॅडमिक स्कॅन्डल, म्हणजे वेगवेगळ्या स्कॅन्डल्स वर तुम्ही रिसर्च करू शकता, सायंटिफिक मिसकंडक्ट सच एज फ्रॉड, फॅब्रिकेशन ऑफ डेटा अँड प्लॅगरिझम. म्हणजे रिसर्च साठी असं काही तुम्हाला लिमिटेड एरिया नाहीये, त्यासाठी खूप मोठा वास्ट एरिया दिलेला आहे आणि त्यावर तुम्ही काय करताय की रिसर्च करताय, तर त्यामध्ये रिसर्च इथिक्स फॉलो करणं खूप गरजेचं असणार आहे. सो द अकॅडमिक रिसर्च एंटरप्राइजेस इज बिल्ट ऑन फाउंडेशन ऑफ ट्रस्ट. Researchers trust that the results reported by others are sound. Society trusts that the results of research reflect an honest attempt by scientists and other researchers to describe the world accurately and without bias. म्हणजे इथे रिसर्चरचा जो काही व्ह्यू आहे, पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की जेव्हा तुम्ही रिपोर्ट तयार कराल तर त्या रिपोर्टवर ट्रस्ट, जे काही बाकीचे पीपल्स आहेत, अदर पीपल्स आहेत, त्यांनी ट्रस्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि तो ट्रस्ट केव्हा येईल की तुम्ही होनेस्ट वर्क त्यामध्ये केलेलं असेल, प्रामाणिकपणाने ते वर्क केलेलं असेल. आणि त्यामध्ये आणखी एक गोष्ट मेन्शन केली की कुठलाही पूर्वग्रह न बाळगता, ज्याला आपण म्हणतो ना की माझ्या माइंडमध्ये काहीतरी अगोदरपासून त्या सब्जेक्ट रिलेटेड किंवा त्या टॉपिक रिलेटेड पूर्वग्रह असणं म्हणजे काय की अगोदरपासून काहीतरी नॉलेज माझ्या माइंडमध्ये होतं. आणि मग तसं जर असेल, पूर्वग्रह दूषित तुम्ही असाल तर कदाचित तुम्ही काय करू शकणार नाही की त्या टॉपिकला न्याय देऊ शकणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला आता इथे काय करायचंय की विदाउट बायस ते वर्क होनेस्टली कम्प्लीट करायचं आहे. आणि
इथे त्यांनी काही समरी दिलेली, इथिकल प्रिन्सिपल्स कशा पद्धतीने किंवा कोड ऑफ कंडक्ट ज्याला म्हणतो आपण, तर कोड्स दिलेले आहेत की तुमचं वर्क इथिकल मॅनरने तुम्ही कम्प्लीट केलंय असं आपण म्हणू शकतो. तर त्यामध्ये होनेस्टी हा प्रकार आहे. तर होनेस्टी सगळ्यांकडेच असते का मला सांगा. तुम्ही एका क्लासमध्ये बसतात, SYVMS चे स्टुडंट्स आहेत, तर तुम्ही स्वतःलाच क्वेश्चन विचारा कधीतरी आरशासमोर उभं राहून की मी जे काही वर्क करतो किंवा माझ्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये होनेस्टी आहे का. होनेस्टी असणं किंवा नसणं हे कसं समजणार. तर त्यांनी आता रिसर्च मध्ये तुम्हाला जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असाव्यात किंवा आहेत म्हणून आपण इथे बघतो की जे काही कम्युनिकेशन केलं जाईल, आता सपोज रिसर्चर्स काय करतात, काही इंटरप्रिटेशन करतात. तुम्ही ज्या काही थिंग्स केलेल्या आहेत, ज्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत त्या प्रोजेक्टच्या दरम्यान, तर त्याचं कम्युनिकेशन केलं जातं. मग त्या कम्युनिकेशन मध्ये काय असलं पाहिजे, होनेस्टली रिपोर्ट डेटा, results, methods and procedures and publication status. Do not fabricate, falsify or misrepresent data. Do not deceive colleagues, granting agencies or the public. म्हणजे आपल्याला इथे कोणालाही काय करायचं नाही. म्हणजे जेवढ्या काही प्रोसेस तुम्ही केलेल्या आहेत, पब्लिकेशन असेल किंवा प्रोसिजर्स असतील, त्या होनेस्टली केलेल्या असल्या पाहिजे, प्रामाणिकपणे केलेल्या असल्या पाहिजे. डेटा कलेक्शन आहे ती प्रोसेस कशी केली आणि मिसरिप्रेझेंटेशन करायचं नाही डेटाचं. त्यानंतर डू नॉट डिसीव्ह कलिग्स. आता इथे तुमचे जे कलिग्स आहेत तर किंवा ग्रांटिंग एजन्सीज आहेत ऑर द पब्लिक, जे कोणालाही इथे तुम्ही डिसीव्ह करणार नाही आहात. ओके, लक्षात आलंय. ऑब्जेक्टिव्हिटी मध्ये काय दिलंय की तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी ऑब्जेक्ट असलं पाहिजे. जसं की आता इथे दिलंय अवॉइड or minimize bias or self-deception, disclose personal or financial interests that may affect research. म्हणजे तुम्हाला इथे काय डिस्क्लोज करायचंय, पर्सनल अँड फायनान्शियल इंटरेस्ट दॅट मे अफेक्ट रिसर्च. यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी कशाशी रिलेटेड असेल, स्ट्राइव्ह टू अवॉइड बायस इन एक्सपेरिमेंटल डिझाईन अँड डेटा अनालिसिस, डेटा इंटरप्रिटेशन, पीयर रिव्ह्यू, पर्सनल डिसिजन्स, ग्रांट रायटिंग, export testimony and other aspects of research where objectivity is expected or required. म्हणजे आता मला प्रत्येक प्रोसेसमध्ये मी जेवढे एक्सपेरिमेंट्स करेल डिझायनिंग साठी असतील ते, तर जेव्हा मला रिसर्च डिझाईन करायची आहे त्यामध्ये एवढ्या प्रोसेस मी करणार आहे, तर यामध्ये प्रत्येक ठिकाणी मला आउटकम्स काय मिळतील, फाइंडिंग्स त्याच्या काय असतील हे अगोदरच माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही एखादं वर्क करताय, सपोज तुम्ही स्टडी करताय असं इमॅजिन करूया. ऑब्जेक्टिव्हिटी त्यामध्ये काय आहे, तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय किंवा यातून आउटकम्स काय येणार आहे. तुम्हाला फर्स्ट रँक घ्यायचा आहे, तुमचं ए ग्रेड हवी, तुम्हाला ओ ग्रेड हवी, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही वर्क करताय ते तुमच्या ऑब्जेक्टिव्हिटी नुसार काय होतं डिफाईन केलं जातं. इंटिग्रिटी मध्ये काय दिलंय, कीप युअर प्रॉमिसेस अँड अग्रीमेंट्स, act with sincerity, strive for consistency of thought and action. आता यामध्ये जे काही तुम्ही प्रॉमिसेस करता किंवा अग्रीमेंट्स करताय रिसर्चच्या थ्रू, तर यामध्ये सिन्सिअरिटी असणं खूप गरजेचं आहे. आपण म्हणतो फार सिन्सिअर पर्सन आहे. सिन्सिअर आहे म्हणजे काय, की दिलेले प्रॉमिसेस तो पाळतो किंवा कन्सिस्टन्सी आहे त्याच्या विचारांमध्ये किंवा त्याचे ऍक्शन, ज्याला आपण म्हणतो काही लोक दुसऱ्यांनाच फक्त नॉलेज शिकवतात, स्वतः काही इम्प्लिमेंट करत नाही. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान ही तुम्हाला म्हण माहिती असेल मराठीमध्ये, तसं आहे. पण इंटिग्रिटी हा पार्ट कसा आहे की यामध्ये इथिक्स फॉलो करताय तुम्ही, इथिकल प्रिन्सिपल्स आहेत हे, की तुम्ही जसं विचार करताय तशाच तुमच्या ऍक्शन्स असल्या पाहिजे. तुमचा जसे विचार आहेत, तुम्ही जसं बोलताय तशाच ऍक्शन झाल्या तर त्यामध्ये इंटिग्रिटी आहे. सिन्सिअर वर्क तुम्ही करताय. अदरवाईज काही लोक प्रॉमिसेस मार्केटमध्ये देतात आणि ते पाळत नाहीत, मग त्यामध्ये सिन्सिअरिटी असू शकत नाही. ओके, केअरफुलनेस असला पाहिजे तुमच्या रिसर्च मध्ये. म्हणजे काही गोष्टी आता अवॉइड केअरलेस एरर्स अँड निग्लिजन्स, केअरफुली अँड क्रिटिकली एक्झामिन your own work and the work of your peers. Keep good records of research activities such as data collection, research design, correspondence with agencies or journals. आता काही लोक आज एक्झामच्या वेळेस सहज सांगतात की मॅडम आयडी घरी राहिला. तुम्हाला हे माहिती असतं की वारंवार ग्रुपवरही नोटीस आलेली असते, ओरली तुम्हाला टीचरांनी सांगितलेले असते की विदाउट आय कार्ड तुम्हाला एक्झामला बसता येणार नाही.
हॉल तिकीट तुमच्याकडे असलं पाहिजे. तरी सुद्धा काही लोक सहज सांगतात की घरी विसरलं. म्हणजे याला केअरफुलनेस आहे का या पर्सनॅलिटी मध्ये? तर नाही. म्हणजेच काय की इथे कुठली गोष्ट, आता रिसर्चच्या दरम्यान तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करणार आहात की तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करायचंय, रिसर्च ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला केअरफुली त्या ज्या गोष्टी आहेत त्या काय करायच्या, स्टोअर ठेवणं किंवा ते फीडबॅक्स आलेले स्टोअर ठेवणं, त्याच्यावर ऍक्शन्स घेणं, डिसिजन्स घेणं, ह्या गोष्टी केअरफुली करायच्या. तुम्ही सहज असं सांगू शकत नाही की मी तर ही ऍक्टिव्हिटी केली होती पण मी विसरलो, असं चालेल का? नाही चालणार. सो ओपननेस पण त्यामध्ये असला पाहिजे. शेअर डेटा, रिझल्ट, आयडियाज, टूल्स, रिसोर्सेस. बी ओपन टू क्रिटिसिझम अँड न्यू आयडियाज. ओपननेस म्हणजे काय की ज्याला पारदर्शकता आपण म्हणतो. तुम्ही जे काही कराल तर त्या गोष्टी शेअर झाल्या पाहिजेत किंवा तुमच्याकडे असणाऱ्या ज्या न्यू आयडियाज, तुमच्या जनरेट होणाऱ्या न्यू आयडियाज ज्या आहेत त्या सुद्धा शेअर झाल्या पाहिजे. आलं लक्षात? रिस्पेक्ट फॉर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. रिस्पेक्ट केला पाहिजे तुम्ही. आता होणार पेटंट्स, तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज फर्स्ट इयरला मीच तुम्हाला शिकवल्यात की प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये हा IPR आपण पार्ट शिकलोय, बरोबर ना? तर त्यामध्ये कॉपीराइट्स कशा पद्धतीने यूज केले जातात किंवा कॉपीराइट्सचे राईट्स कसे तुम्हाला मिळतात, त्यासाठी काय प्रोव्हिजन करावी लागते, तर त्या सगळ्या गोष्टीला, आता जसं की डू नॉट यूज अनपब्लिश डेटा. तुमच्या रिसर्चसाठी तुम्ही अनपब्लिश डेटा यूज करू नका. मेथड्स और रिझल्ट्स विदाउट परमिशन. म्हणजे काय की इथे तुम्हाला परमिशन्स घ्याव्या लागतात. कॉपीराइट ऍक्ट तुम्ही शिकलात की नाही फर्स्ट इयरला, तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक एका गोष्टीचा रिस्पेक्ट करता आला पाहिजे. तुमच्या माइंड मध्ये रिस्पेक्ट नसेल तर चोरी करणं वगैरे हा प्रकार होतो. तुम्ही काय करता की कुठल्याही गोष्टी, मग आता तुम्ही रिसर्च करताय तर रिसर्च करताना दुसऱ्यांनी केलेल्या रिसर्च मधल्या रेडीमेड गोष्टी तुम्ही कॉपी करून घेता. यामुळे काय होतं, प्लॅगरिझम्स तयार होतात तुमच्या याच्यामध्ये. त्याला मराठीत, शुद्ध मराठीत वाङ्मय चोरी करणे असं म्हणतात. मग ही चोरी तुम्ही करणार नाही जर तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा रिस्पेक्ट करताय. ती एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, दुसऱ्याने केलेला रिसर्च विदाउट परमिशन तुम्ही काय केलं, त्यातलं मटेरियल यूज केलं तुमच्या रिसर्चसाठी, तर त्या IP चा म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा तुम्ही रिस्पेक्ट करत नाही आहात. लक्षात आलं? कॉन्फिडेन्शियलिटी असली पाहिजे. Protect confidential communication such as papers or grants submitted for publication, personal records, trade or military secrets, and patient records. Okay? Responsible publication असलं पाहिजे. Publish in order to advance research and scholarship, not just to advance your own career. Avoid wasteful and duplicative publication. डुप्लिकेट कुठलीही गोष्ट इथे असणार नाही. तुम्ही पब्लिकेशन साठी काय असाल, रिस्पॉन्सिबल असाल. इंडिव्हिज्युअल अशा प्रोग्रेस साठी तुम्ही पब्लिकेशन करणार नाही आहात किंवा स्वतःच्या स्कॉलरशिप म्हणजे ऍडव्हान्स रिसर्च स्कॉलरशिप. पब्लिश इन ऑर्डर टू ऍडव्हान्स रिसर्च अँड स्कॉलरशिप म्हणजे काय की तुम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी कशासाठी घेतलेली आहे, नॉट जस्ट टू ऍडव्हान्स युअर ओन करिअर. फक्त करिअर साठी तुम्ही तो रिसर्च केलेला आहे का, की यामध्ये काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, ऍडव्हान्स रिसर्च तुम्हाला करायचा होता म्हणून तुम्ही ते पब्लिकेशन करताय. तर या अशा पद्धतीने रिस्पॉन्सिबल वर्क असलं पाहिजे. रिस्पॉन्सिबल मेंटरिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यामध्ये यू हॅव टू गिव्ह द ऍडवाइस टू युअर स्टुडंट्स, प्रमोट देअर वेलफेअर अँड अलाउ देम टू मेक देअर ओन डिसिजन्स. म्हणजे त्यांना मोटिवेट करा एक प्रकारे. प्रमोट देअर वेलफेअर अँड अलाउ देम टू मेक देअर ओन डिसिजन्स. म्हणजे तुम्हाला मेंटरिंग करायचं म्हणजे काय की त्यांना एज्युकेट करायचं, स्टुडंट्सला काही ऍडवाइस द्यायचे ज्याच्यामुळे ते स्वतःहून डिसिजन घेण्यासाठी रेडी होतील. आलं लक्षात? Respect for colleagues. Respect your colleagues and treat them fairly. तुमच्यासोबत जे रिसर्च मध्ये काम करतात त्यांना रिस्पेक्ट करा. नाहीतर फक्त मला समजतं मीच खूप हुशार आहे असं काही असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाला रिस्पेक्ट करण्याचा प्रश्नच राहत नाही. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही हे करा, फॉलो करा, ज्यामध्ये सोशल हार्म्स होणार नाही तुमच्या रिसर्चमुळे किंवा पब्लिकला एज्युकेट करू शकाल. ऍडव्होकेसीचा जो पार्ट आहे म्हणजे सोसायटीसाठी जे बेनिफिशियल आहे
त्या पद्धतीने तो रिसर्च कम्प्लीट करा. ज्यामुळे सोसायटीला हार्म होतो तर तिथे तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फॉलो करत नाही. ओके. नॉन डिस्क्रिमिनेशन मध्ये जसं की आता ऑन द बेसिस ऑफ सेक्स, रेस, इथनिसिटी और अदर फॅक्टर्स दॅट आर नॉट रिलेटेड टू देअर सायंटिफिक कॉम्पिटन्स. म्हणजे काय की इथे तुम्हाला डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, भेदभाव करायचा नाही. मग हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, तुमच्याकडे काम करणारे कलिग्स जे आहेत तुमच्यामध्ये किंवा स्टुडंट्स आहेत, तर असा भेदभाव करता कामा नये. काही ठराविक लोकांना फार चांगली ट्रीटमेंट दिली जाते, काही लोकांना ती चांगली दिली जात नाही. तर तुम्हाला तुमची सायंटिफिक कॉम्पिटन्स कसा आहे, म्हणजे क्षमता किती आहे आणि इंटिग्रिटी कशा पद्धतीने असली पाहिजे, त्यानुसार तुम्हाला काय करायचंय की काम करून घ्यायचं आहे. कॉम्पिटन्स मध्ये दिलंय की मेंटेन अँड इम्प्रूव्ह युअर ओन प्रोफेशनल कॉम्पिटन्स. म्हणजे स्वतःची तुमची क्षमता काय करा, प्रोफेशनल कॉम्पिटन्स इम्प्रूव्ह करा. म्हणजे काय की तुमची स्वतःची क्षमता वाढवा. एक्सपर्टाइज थ्रू लाईफ लॉंग एज्युकेशन अँड लर्निंग अँड टेक स्टेप्स टू प्रमोट कॉम्पिटन्स इन सायन्स ॲज अ होल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एज्युकेशन किंवा लर्निंग जे आहे म्हणजे ते कशामुळे तुम्ही एक्सपर्टाइज थ्रू लाईफ लॉंग एज्युकेशन, म्हणजे तुम्ही तेवढं एक्सपर्ट असणं गरजेचं आहे. जी तुम्हाला क्षमता वाढवायची, तुमचा कॉम्पिटन्स वाढवायचा आहे, तर त्यासाठी तुमच्याकडे काय असलं पाहिजे की एज्युकेशन असलं पाहिजे, लर्निंग असलं पाहिजे. ओके. लिगॅलिटी, नो अँड ओबे रिलिव्हंट लॉज अँड इन्स्टिट्यूशनल अँड गव्हर्नमेंटल पॉलिसीज. लीगल काही रूल्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. कुठलीही प्रोसेस करताना साधं सिंपल आहे, एखादा क्राईम घडतो तर तो क्रिमिनल जो आहे त्याला माहिती नसतात का काही लॉज किंवा रूल्स, रेग्युलेशन्स, लिगल रूल्स तर माहिती असतात, तरी सुद्धा काही सायकिक लोक असतात ते क्राईम करतात. पण इथे तुम्ही रिसर्च वर्क करताना ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज ठेवणं खूप गरजेचं आहे की गव्हर्नमेंटच्या काय पॉलिसीज आहेत, कुठला रिसर्च तुम्ही करताय, त्यामध्ये फंडिंग कसं अवेलेबल केलं जातं, इन्स्टिट्यूशनल लॉज काय आहेत. म्हणजे तुम्ही जे काही टॉपिक घेतला, आता एखाद्या इन्स्टिट्यूट रिलेटेड रिसर्च तुम्ही करताय तर त्यांचे रूल्स, रेग्युलेशन्स काय आहेत हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ॲनिमल केअर, show proper respect and care for animals when using them in research. Do not conduct unnecessary or poorly designed animal experiments. जे कुठल्याही ॲनिमल रिलेटेड जर तुम्ही रिसर्च करताय तर त्याचं डिझायनिंग कसं असलं पाहिजे की ॲनिमलवर जे एक्सपेरिमेंट्स घ्यायचे आहेत तर अननेसेसरी एक्सपेरिमेंट्स तुम्ही अवॉइड करणार आहात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय करताय, रिस्पेक्ट करताय प्रत्येक गोष्टीला, यामध्ये येणार आहे. ह्युमन सब्जेक्ट प्रोटेक्शन, जे ह्युमन सब्जेक्ट रिलेटेड जे काही आता जसं दिलंय तर व्हॅन कंडक्टिंग रिसर्च ऑन ह्युमन सब्जेक्ट्स मिनिमाइज हार्म्स अँड रिस्क अँड मॅक्सिमाइज बेनिफिट्स. म्हणजे तुम्हाला हार्मफुल ज्या थिंग्स आहेत त्या अवॉइड करायच्या, रिस्क तुम्हाला अवॉइड करायची. रिस्पेक्ट ह्युमन डिग्निटी, एखाद्या ह्युमन सब्जेक्टवर तुम्ही जेव्हा रिसर्च करताय तर त्याला कशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, रिस्पेक्ट देणार आहात, त्याच्या डिग्निटीची प्रायव्हसी कशी मेंटेन केली जाईल. टेक स्पेशल प्रिकॉशन्स विथ व्हल्नरेबल पॉप्युलेशन्स अँड ट्राय टू डिस्ट्रीब्यूट द बेनिफिट्स अँड बर्डन ऑफ रिसर्च फेअरली. आता हा पार्ट तुम्हाला केस स्टडीचा आहे, इथिकल डिसिजन मेकिंग इन रिसर्च. तर हे डिसिजन मेकिंग साठी केस स्टडी दिलेली, ह्याचा तुम्हाला काही संबंध नाही आपल्या याच्यासाठी. हा एकच पॅरेग्राफ दिलेला आहे, तुम्हाला आवश्यक असल्यास तुम्ही वाचू शकता, नोट डाऊन करण्याची गरज नाही. ओके. आता ऑब्जेक्टिव्हिटी इन रिसर्च, जसं मी सांगितलं की रिसर्च मध्ये ऑब्जेक्टिव्हिटीचं काय इम्पॉर्टन्स आहे की तुम्ही कुठलंही, आता ऑब्जेक्टिव्हिटी इज अ गोल ऑफ सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनचं मेन गोलच ते आहे ऑब्जेक्टिव्हिटी. जसं सोशियोलॉजी ऑल्सो being a science aspires for the goal objectivity. समाजशास्त्र काय सांगतं की त्यामध्ये कशा पद्धतीची फ्रेम ऑफ माइंड so that personal prejudices, preferences or predictions of the social scientists do not contaminate the collection of analysis of data. The scientific investigation should be free from prejudices of race, color, religion, sex or ideological biases. म्हणजे जे काही सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन केलं जातं त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत की अवॉइड केल्या जातात, ह्या फ्री आहेत. म्हणजे ते कलर वाईज किंवा जसं आपण डिस्क्रिमिनेशन, नॉन डिस्क्रिमिनेशन पाहिलं तर ह्या गोष्टी अवॉइड केल्या जातात सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये. ओव्हरऑल त्यांनी काय केलेलं असतं की सगळ्यांना एक कॉमन ग्रुप मध्ये कन्सिडर करून ते जनरल तुमचे कन्क्लुजन्स काढतात त्यावर.
आता सोशिओलॉजिकल रिसर्च मध्ये काय गरज आहे ऑब्जेक्टिव्हिटीची, तर यामध्ये दिले इट हॅज बीन एम्फसाइज्ड बाय ऑल इम्पॉर्टंट सोशिओलॉजिस्ट. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही बघू शकता Durkheim in the rules of sociological method stated that social facts must be treated as thing and all preconceived notions about social facts must be abandoned. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, निषिद्ध आहेत, त्या तुम्हाला वापरात नसलेल्या आहेत, पण त्याला सुद्धा तुम्हाला कसं ट्रीट करायचं, एक फॅक्ट म्हणून बघायचे. जे काही सोशल फॅक्ट्स आहेत त्या एक थिंग्स म्हणून तुम्हाला कन्सिडर करायच्या आहेत. सोशल इश्यूज आपण जसे बघतो की नाही, सोशल फॅक्ट्स की ज्यावर तुम्ही रिसर्च करताय, सोशिओलॉजिकल रिसर्च आहे, तर त्यांनी सोशिओलॉजिकल मेथड नुसार त्यांनी या काय केलंय की ह्या गोष्टींकडे फक्त एक थिंग, एक गोष्ट म्हणून बघणार आहात. इथे जे काही विचार आहेत तुमचे सोशल फॅक्ट्स रिलेटेड ते काय केले जातील, निषिद्ध केले जातील, किंवा जे वापरात नसलेल्या गोष्टी आहेत त्या इथे अवॉइड केल्या जातील. Even Max Weber emphasized the need of objectivity when he said that sociology must be value free. सोशियोलॉजी हा टॉपिक कसा आहे, व्हॅल्यू फ्री आहे असं त्यांनी सांगितलंय, त्यामुळे इथे गरज आहे ऑब्जेक्टिव्हिटीची. लक्षात आलं? अकॉर्डिंग टू रेडक्लिफ Brown, the social scientist must abandon or transit his ethnocentric and egocentric biases while carrying out researches. म्हणजे या सायंटिस्टच्या मते, रेडक्लिफ ब्राउनच्या मते काय आहे की सोशल सायंटिस्ट जे आहे त्यांनी काय अवॉइड करायचं इथे, तर त्यांचे जे काही पूर्वग्रह आहेत, इगोसेंट्रिक किंवा इथनोसेंट्रिक, मग या रिलेटेड त्यांचे जेवढे काही पूर्वग्रह आहेत ते त्यांनी रिसर्च कॅरी करताना बाजूला ठेवायचे आहेत. माझा इगो काय सांगतो, इगो हर्ट झाला, काही संबंध नाहीये, तुम्ही सोशल सायन्स मध्ये काम करताय, त्यावर रिसर्च करताय, तर हे जे इश्यूज आहेत, बायसेस आहेत, पूर्वग्रह आहेत, ते तुम्ही काढून टाकणं खूप गरजेचं आहे. समाजाविषयी तुम्ही काय विचार करता, सोसायटी विषयी तुमचे विचार काय आहे, तुम्हाला एखादा वाईट अनुभव आला म्हणून सगळा समाज किंवा सोसायटी ही खराब आहे का, तुमचा पूर्वग्रह, बायस म्हणजे काय की तुमचा पूर्वग्रह काय सांगतो, महिलांच्या बाबतीत तुम्ही कसा विचार करताय. आता सपोज एखाद्या वुमन्स एम्पॉवरमेंट या गोष्टीवर तुम्ही जर रिसर्च करताय, तर वुमन्स रिलेटेड तुमचे विचार काय आहे, आलं लक्षात? त्यानुसार हे जे पूर्वग्रह आहेत तुमचे इथनोसेंट्रिक, इगोसेंट्रिक बायसेस व्हाईल कॅरिंग आउट रिसर्च, म्हणजे ट्रान्सेंड करायचे म्हणजे काय करायचे की तुमच्या ह्या इगोपेक्षा बाकीच्या गोष्टी मोठ्या असल्या पाहिजे. Similarly, Malinowski advocated cultural relativism with anthropological fieldwork in order to ensure objectivity. म्हणजे जेव्हा तुम्ही कल्चरल रिलेशन दाखवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल मानव वंशशास्त्राबद्दल माहिती असली पाहिजे. अँथ्रोपॉलॉजिकल म्हणजे काय की मानवी शास्त्र काय सांगतं, जनरली तुम्ही जेव्हा ह्युमन बिईंगचं स्टडी करता तर त्याचं शास्त्र तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्ही ऑब्जेक्टिव्हिटी, कल्चरल रिलेटिव्हिजम हा जो पार्ट आहे तर तो तुम्हाला समजणार नाहीये. म्हणजे अशा यामुळे तुम्हाला ह्या ऑब्जेक्टिव्हिटीची गरज आहे रिसर्च करताना. काही गोष्टीचं नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट थिंग तुम्हाला दिलेली आहे कॉन्फिडेन्शियलिटी अँड अनॉनिमिटी इन रिसर्च. म्हणजे तुम्हाला काही गोष्टींबद्दल गुप्तता पाळायची आहे. तुम्ही बऱ्याचदा पोलीस मित्र म्हणून ही कन्सेप्ट ऐकली असेल. त्यामध्ये काय केलं जातं की ज्या काही एखादी घटना घडली, एखादा क्राईम घडला, त्याबद्दल माहिती तुम्हाला अपेक्षित आहे, पोलीस म्हणून जेव्हा तुम्हाला ही माहिती हवी असते तर तो पोलीस मित्र म्हणून सोसायटी मधलेच काही लोक काम करतात ज्यांच्या नावाची गुप्तता पाळली जाते. ऍक्च्युअली कुठल्या ठिकाणी तो क्राईम घडला, कशामुळे घडला, ही कारण शोधण्यासाठी पोलिसांना अशा पोलीस मित्राची गरज पडते. कारण युनिफॉर्म मध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला जाता तेव्हा सगळाच डेटा तुम्हाला करेक्ट मिळतो किंवा इन्फॉर्मेशन करेक्ट मिळते असं नाही. काही गोष्टी तुम्हाला फेक दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मग ऍक्च्युअल केस समजून घेण्यासाठी काय केलं जातं की असे पोलीस मित्र वापरले जातात. तर मग ह्या त्यांच्या नावाची गुप्तता कशी पाळली जाते किंवा कॉन्फिडेन्शियल वर्क कसं केलं जातं, तर ह्या दोन गोष्टी रिलेटेड पण आहेत, अनॉनिमिटी किंवा कॉन्फिडेन्शियलिटी, बट डिस्टिंक्ट कन्सेप्ट, पण त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल ठेवणं किंवा तुमच्या नावाची गुप्तता ठेवणं ह्या जरी सेम सिमिलर रिलेटेड वाटत असल्या तरी त्या डिस्टिंक्ट कन्सेप्ट आहेत. द कॉन्साइज
Oxford Dictionary defines confidentiality as a spoken or written in confidence, charged with secrets, while anonymity is defined as of unknown name, unknown authorship. In the ethics literature, confidentiality is commonly viewed as a key to the principle of privacy. म्हणजे प्रायव्हसी मेंटेन केली जाते. दिस प्रिन्सिपल इज इंटिग्रल टू आवर सोशल बिलीफ्स दॅट इंडिव्हिज्युअल मॅटर्स अँड दॅट individuals have the right for their affairs to be private. कॉन्फिडेन्शियलिटी मध्ये प्रायव्हसी मेंटेन केली जाईल आणि तुमची जी अनोनिमिटी आहे त्यामध्ये तुमचं अननोन नेम किंवा अननोन ऑथर्स, काही ऑथर्स आहेत असे की जे तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करतात पण त्यांच्या नावाची तुम्हाला उल्लेख केला जात नाही. म्हणजे अशा पद्धतीने ह्या दोन कन्सेप्ट आहेत. आता इथे दिले कन्सिडरेशन्स फॉर कॉन्फिडेन्शियालिटी शुड बी गिव्हन टू द फॉलोइंग. आता कॉन्फिडेन्शियालिटी साठी काय तुम्ही कन्सिडर करणार आहात, कशा पद्धतीने तुम्हाला ती प्रायव्हसी हवी आहे, नेचर ऑफ द रिस्पॉन्सचं नेचर काय होतं, ह्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल असल्या पाहिजेत. पॉसिबल पनिशमेंट फॉर द रिस्पॉन्स, म्हणजे तुम्ही पनिशमेंट कशा पद्धतीच्या दिल्या जातात की रिस्पॉन्स कसा आहे त्यानुसार. पॉसिबल पनिशमेंट फॉर पार्टिसिपेशन, परसिव्ह पनिशमेंट फॉर द पार्टिसिपेशन, त्याला आपण काय म्हणतो की ठरवून दिलेल्या काही गोष्टी असतात आणि त्या पद्धतीने त्यासाठी पनिशमेंट दिली जाते. जसं की गव्हर्नमेंट काही रूल्स रेग्युलेशन्स बनवते की नाही, त्यानुसार तुम्ही कुठल्या क्लॉज मध्ये अडकलाय तर तुम्हाला कुठली पनिशमेंट दिली जाईल. यासारखे म्हणजे कुठल्या क्राईमला, जसं म्हणतो ना आपण अंडर इंडियन पिनल कोड, बिझनेस लॉ सुद्धा मीच तुम्हाला शिकवलाय की पनिशमेंट कशी दिली जाते. कोर्टात तुम्हाला एखादी शिक्षा सुनावली जाते तर ती परसिव्ड पनिशमेंट फॉर द पार्टिसिपेशन, म्हणजे काही गोष्टी कथित आहेत म्हणजे डिसाइड केलेल्या आहेत गव्हर्नमेंटने किंवा लॉने, तुम्हाला त्या ठरवून दिलेल्या आहेत त्यानुसार त्या पनिशमेंट दिल्या जातात. फिअर ऑफ एम्बॅरेसमेंट, म्हणजे एखादं अडचण आहे तुम्हाला तर किंवा गोंधळ झालेला आहे तर त्याबद्दल का भीती असणं. पार्टिसिपंट्स आन्सर डिफरंटली इफ दे थिंक दॅट प्रायव्हसी मे बी कॉम्प्रोमाइज, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रायव्हसी मध्ये तडजोड करताय तर पार्टिसिपंट्स जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आन्सर्स देतील म्हणजे रिस्पॉन्स देतील. आता ह्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण बघूया. इम्पॉर्टन्स मध्ये दिलं आहे रिसर्च मे फोकस ऑन टॉपिक्स दॅट आर टबू इन सोसायटी अँड इट विल बी डिफिकल्ट टू इलिसिट honest response to some of the questions posed when a participant did not feel secure in knowing that their identity is protected. म्हणजे इथे जेव्हा तुम्हाला कॉन्फिडेन्शियल प्रायव्हसी मिळत नाहीये किंवा अनोनिमिटी तुम्हाला वाटत नसेल तर काही रिस्पॉन्सेस कसे असतात, काही होनेस्ट असतात, काही गोष्टींमध्ये पोज केलं जातं, क्वेश्चन्सला पोज केलं जातं की पार्टिसिपंट तुमचा फील करतोय की इथे सेक्युरिटी मिळत नाहीये, सेक्युअर नाहीये. हे जेव्हा त्याला नॉलेज मिळतं तर त्यानंतर तो काय करतो की त्याच्या आयडेंटिटी विषयी तो सेक्युअर नसल्यामुळे तो काही ठिकाणी होनेस्टली रिस्पॉन्स देणार नाही. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्या रिसर्च बद्दल तर ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. देअर ऑल्सो मे बी सम पर्सनल लायबिलिटी इन्व्हॉल्व डिपेंडिंग ऑन द टॉपिक ऑफ द स्टडी, म्हणजे तुम्ही लायबल असणं त्या गोष्टीसाठी. आता ऑन द टॉपिक ऑफ द स्टडी म्हणजे तुमची पर्सनल लायबिलिटी कशी आहे त्यानुसार ही कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन केली जाते. इफ द स्टडी इन्व्हॉल्व चीटिंग ऑन टेस्टिंग ॲट द युनिव्हर्सिटी दे अटेंडेड and the guarantee of anonymity could not be provided. इथे नावाची गुप्तता पाळली जात नाही. केव्हा पाळली जात नाही की जेव्हा चिटिंग केली जाते तुमच्यासोबत, प्रायव्हसी मेंटेन करत नाहीत ते लोक. Bias in employment although illegal is very real if confidentiality is not upheld. इथे तुम्ही बघू शकता की कॉन्फिडेन्शियलिटी बद्दल कुठलंही समर्थन दिलं जात नसेल. इफ द रॉंग इन्फॉर्मेशन इज पास अराउंड रिगार्डिंग पार्टिसिपंट इट कुड व्हेरी वेल अफेक्ट द ability of the participant to maintain employment and be employed in the future. जेव्हा काही तुमच्याकडे करेक्ट डेटा येणार नाही, रॉंग इन्फॉर्मेशन तुमच्याकडे येईल आणि ती कशामुळे येईल की कॉन्फिडेन्शियलिटी इथे तुम्हाला प्रोव्हाइड केली जात नाही, तुमची प्रायव्हसी मेंटेन केली जात नाही. तर पार्टिसिपंटचा रोल इथे कसा आहे, मग त्या केसमध्ये पार्टिसिपंट कशा पद्धतीने मेंटेन करतात एम्प्लॉयमेंट, म्हणजे तो जो काही रोजगार आहे त्यांना मिळणारा तर तो कसा मेंटेन केला जातो, फ्युचरमध्ये त्याचा कसा उपयोग होतो किंवा
एम्प्लॉयड इन फ्युचर म्हणजे फ्युचर रेफरन्स साठी त्या गोष्टी कशा यूज केल्या जातात, त्या इन्फॉर्मेशनचा वापर कसा केला जातो हे इथे बघितलं जातं. In addition, there are other negative responses that a participant may face if the research is on an unpopular topic. आता अनपॉप्युलर टॉपिक आहे किंवा कॉन्ट्रोवर्सियल इश्यू आहे, तर तिथे पार्टिसिपंट्स कशा पद्धतीने अशा टॉपिकला निगेटिव्ह रिस्पॉन्स देतात. लक्षात आलंय? जे तुम्हाला न आवडणाऱ्या टॉपिकवर जर काही गोष्ट विचारली तर तुम्ही 100% तिथे निगेटिव्ह रिस्पॉन्स देणार आहात. इफ आता तुम्हाला न आवडणारी गोष्ट काय आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला नक्की काय आवडतं आणि काय नाही आवडत. तुमची ऑब्जेक्टिव्हिटी डिफाईन न झाल्यामुळे बरेचसे लोक अटेंडन्स करत नाहीत लेक्चर. त्यांना हेच कळत नाही की हे आपल्यासाठी सुरू आहे, बरोबर ना? तसं इथे होतं की बऱ्याचदा तुम्हाला काही गोष्टी अनपॉप्युलर टॉपिक्स असतात ज्यावर रिसर्च सुरू आहे. पार्टिसिपंट्स तुम्हाला तिथे फेअरली रिस्पॉन्स देत नाहीत किंवा निगेटिव्ह रिस्पॉन्स देतात. If the group involved in the research all work for the same organization and the study is to determine the employer's unethical practices. म्हणजे unethical practices काही इथे असतात. Participants, if not kept confidential, could suffer great consequences for their response. जर तुम्ही पार्टिसिपंट्सने कॉन्फिडेन्शियल अशा काही गोष्टी म्हणजे प्रायव्हसी मेंटेन केली नाही, तर इथे काय करावं लागेल, तुम्हाला सफर करावं लागेल किंवा त्याचे जे काही होणारे परिणाम आहेत रिस्पॉन्सचे, तर ते तुम्हाला सहन करावे लागतील. इन सम cultures, the subject's participation alone could result in public punishment, being excommunicated from the community or even death. Okay? There may only be a perception of punishment for participation if confidentiality is not guaranteed, and the perception alone will keep potential subjects from the participating in the research and will also prevent honest answer. म्हणजे तुम्हाला ज्या काही परसेप्शन्स आहेत, तुम्ही पनिशमेंट बद्दल कशा पद्धतीने विचार केलेला आहे, समज काय आहे तुमच्याकडे, कॉन्फिडेन्शियलिटी जर गॅरंटेड नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने रिस्पॉन्स द्याल, आणि कॉन्फिडेन्शियलिटी जर मेंटेन केली जात असेल, प्रायव्हसी मेंटेन केली जात असेल, तर तुम्ही काय करता, इथे होनेस्ट आन्सर्स देण्याचा प्रयत्न करता. रिसर्च इज नेव्हर मीन टू पनिश एनीवन. रिसर्चचा अर्थ असा नाही की पनिशमेंट देत जा प्रत्येकाला. सो इट्स ओनली गोल शुड बी ग्रेटर नॉलेज अँड अंडरस्टँडिंग वर्किंग टुवर्ड अ पॉझिटिव्ह गोल. तुमचं रिसर्चचं मेन ऑब्जेक्ट काय आहे, पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला काहीतरी नवीन नॉलेज द्यायचं आहे पार्टिसिपंट्सला. ओके, ते हे झाले तुमचे इम्पॉर्टन्स. नाव लेट अस सी प्लॅगरिझम. प्लॅगरिझम म्हणजे काय इन शॉर्ट तुम्हाला इथे दिलाय. कॉमन offense under the academic code of conduct is plagiarism, which the code defines as the presentation of the work of another person as one's own or without proper acknowledgement. तुम्ही काय केलं, दुसऱ्याचं वर्क माझं आहे असं सांगून ते प्रेझेंट केलं आणि स्वतःसाठी त्याचा वापर केला, तर ते दॅट इज कॉल्ड प्लॅगियरिझम. लक्षात आलंय? आता प्लॅगियरिझम मध्ये काही गोष्टी तुम्ही कशा अवॉइड करू शकता त्याचं नॉलेज तुम्हाला इथे दिलेलं आहे. वेज टू अवॉइड प्लॅगियरिझम. आता इथे पॅराफ्रेज असा प्रकार दिला. पॅराफ्रेज म्हणजे काय की तुम्ही जे काही कॉपी करताय, आता जसंच्या तसं एखादा पॅराग्राफ आहे, तर तो पॅराग्राफ जशाचा तसा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये रिसर्च मध्ये यूज नाही करू शकणार. तिथलं जे मटेरियल दुसऱ्याच्या रिसर्च मधलं, मग इथे काय करायचंय तुम्ही की तुमच्या ओन वर्ड्स मध्ये ते कन्वर्ट करून लिहायचंय. नॉलेज तेच असेल, त्यांनी जी लँग्वेज यूज केली ते ट्रान्सलेट करा. रिटर्न वर्क जे आहे तर ते तुमच्या शब्दामध्ये त्याचं काय करा, ट्रान्सलेशन करा, तुमच्या वर्ड्स मध्ये ट्रान्सलेट करा, आणि त्या पद्धतीने तुम्ही जर रेफरन्सला ते मटेरियल वापरलं दुसऱ्यांचं, तर इथे अवॉइड केला जातो प्लॅगियरिझम. दॅट इज कॉल्ड पॅराफ्रेज. ओके, साइट मध्ये काय दिलंय, साइट मध्ये दिलाय दुसऱ्याचे आपण जे रेफरन्स वापरतो. साइटिंग इज वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह वेज टू अवॉइड प्लॅगियरिझम. Follow the document formatting guidelines, IPA, MLA, Chicago, etc. used by your educational institution or the institution that issued the research request. This usually entails the addition of the author and the date of the publication or similar information. Citing is really that
simple not citing properly can constitute plagiarism. म्हणजे इथे सायटेशन मिळणं हा जो प्रकार आहे, तुम्ही एखाद्याचा रेफरन्स यूज केला, तुमच्या ओन वर्ड्स मध्ये वापरला, मग तुम्ही काय करता की त्या साईटचं हे देता, म्हणजे जसं की आता इथे त्यांनी दिलंय फॉलो द डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग गाईडलाईन्स. मग गाईडलाईन मध्ये काय मेन्शन केलं जातं, तर डेट ऑफ पब्लिकेशन, कुठल्या डेटला ते पब्लिश झालेलं आहे, किंवा त्या रिलेटेड आणखी जी इन्फॉर्मेशन आहे त्या रेफरन्सची, ती तुमच्या ह्याच्यामध्ये सायटेशन मध्ये तुम्ही देता. म्हणजेच काय होतं की जो अदर पर्सन आहे ज्याने रिसर्च केलेला आहे त्याला एक मार्क मिळून जातो, एकदा तुम्ही त्यातलं मटेरियल रेफरन्सला यूज केलं तरी. जे मार्किंग सिस्टीम असते त्यांना मार्क्स मिळत जातात, सायटेशन मिळतात. कोटिंग मध्ये काय केलं जातं, when quoting a source use the quote exactly the way it appears. No one wants to be misquoted. Most institution of higher learning from on block quotes or quotes of 40 words or more, scholars should be able to effectively paraphrase most material. This process takes time, but the effort space of quoting must be done correctly to avoid plagiarism allegations. म्हणजे इथे डायरेक्टली चोरी करायची नाही, कोणाची कॉपी करायची नाही, पॅराफ्रेजेस यूज करायच्या कोटिंग मध्ये सुद्धा. म्हणजे हे जे वर्क आहे हे कसं आहे की इट टेक्स अ टाइम, मच मोर टाइम, पण तुम्हाला इथे एफर्ट्स घेणं खूप गरजेचं आहे, अदरवाईज त्यामध्ये प्लॅगरिझम येणार आहे. सायटिंग कोड्स पण तसेच आहेत. citing a quote can be different than citing paraphrase material. आता quotes मध्ये काय केलं जातं, this practice usually involves the addition of page number. म्हणजे citing quotes मध्ये फक्त तुम्ही हे मेन्शन करत नाही आहात की कुठली इन्स्टिट्यूट आहे किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, पब्लिकेशन कुठलं आहे, तर यामध्ये पेज नंबर, ऍडिशनल पेज नंबर और पॅराग्राफ नंबर इन द केस ऑफ वेब कंटेंट. म्हणजे रेफरन्सला जे मटेरियल यूज केलंय तर त्याचे पेज नंबर आणि पॅराग्राफ नंबर सुद्धा दिले जातात सायटिंग कोड्स मध्ये. ओके, सायटिंग युअर ओन मटेरियल. यामध्ये काय केलं जातं, इफ सम ऑफ द मटेरियल यू आर युझिंग फॉर युअर रिसर्च पेपर वॉज युज बाय यू इन युअर करंट क्लास, previous one or anywhere else, you must cite yourself and treat the text the same as you would if someone else wrote it. It may sound odd, but using material you have used before is called self plagiarism. तुमचंच मटेरियल तुम्ही पुन्हा रेफरन्सला वापरलं तर त्यामध्ये सेल्फ प्लॅगरिझम निघू शकतो. ओके, रेफरन्सिंग मध्ये काय दिलंय बघा, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट वेज to avoid plagiarism is including a reference page. तुम्हाला प्लॅगरिझम अवॉइड करायचा असला तर रेफरन्स पेज तुम्हाला अवॉइड करावे लागतील, असं इथे रेफरन्सिंग मध्ये सांगितलं. और पेज ऑफ वर्क साइटेड एट द एंड ऑफ युअर रिसर्च पेपर. Again, this page must meet the document formatting guidelines used by your educational institution. This information is very specific and includes the author, date of publication, title and source. म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी इन्फॉर्मेशन मध्ये काय काय, रेफरन्स म्हणून तुम्ही काय काय मेन्शन कराल, ऑथरचं नाव असेल, डेट ऑफ पब्लिकेशन असेल, टायटल असेल, सोर्सेस असतील. फॉलो द डायरेक्शन्स फॉर दिस पेज केअरफुली, यू विल वॉन्ट टू गेट द रेफरन्स राईट. या पद्धतीने जर तुम्ही मेन्शन केली ती इन्फॉर्मेशन तर तुम्ही प्रॉपर रेफरन्स घेतलेला आहे असं इथे इमॅजिन केलं जाऊ शकतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही अवॉइड करू शकता प्लॅगरिझम. तर इथे आपला हा युनिट संपला, 4th युनिट. बीआरएमचा सब्जेक्टचा पूर्ण सिलेबस आपला संपलेला आहे. आज आपण डिक्लेअर करतो याच्यासाठी की तुम्हाला जे मी 2 युनिटचे नोट्स पाठवलेले आहेत, विदिन 1 वीक मला तुम्ही त्या नोट्स कंप्लीट करून व्हॉट्सअपवर सेंड करायच्या. ग्रुपवर टाकल्या तरी चालेल, मला पर्सनलला टाकल्यात तरी चालेल, पण बेटर वे तुम्ही ग्रुपवर टाकाव्यात अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे बाकीचे विद्यार्थी मोटिवेट होऊन ते ही लिहिण्याचा प्रयत्न करतील. युनिट टेस्ट लवकरच लागेल 2 युनिटवर, त्यामुळे तुम्ही त्या ज्या काही नोट्स दिलेल्या आहेत त्याचा प्रॉपर स्टडी करायचा आहे. रिपिटेशन आपण टेस्ट नंतर करूया. या जे काही बिझनेस रिसर्च मेथडचे लेक्चर्स आहेत तुम्ही युट्यूब चॅनलला जाऊनही बघू शकता आणि क्लास वाईज आपण पुन्हा एकदा रिपिटेशन करूया, एक आवृत्ती आपली होईल तुमच्या सेमिस्टर एक्झाम पर्यंत. तर आता या खाली जे काही क्वेश्चनरी दिलेली आहे ती सॉल्व्ह करा, अदरवाईज ऍज पर सिलेबस नोट्स तयार केल्यात तरी चालेल. कोणाच्याही काहीही शंका असतील तर प्लीज विचारा आणि तुमचं वर्क तुम्ही होनेस्टली कंप्लीट करालच अशी मी अपेक्षा ठेवते.
आणि आज आपला इथे सिलेबस पूर्ण संपलेला आहे असं डिक्लेअर करते. सो थँक्यू सो मच.